सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कशा आहात मंडळी? मस्त ना? मस्त मजेतच असाल. चला तर मग तुमच्याही मुलांची स्कूल चालू झाली का? सकाळची गडबड आहे का तुम्हाला? हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा बरं का. आणि व्हिडिओ आवडला तर जाता लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आज आपण मस्त असे मुलांच्या टिफिनसाठी छान अशी कोबीची सिंपल अशी भाजी बनवणार आहे. त्यासाठी बघा हे लागणारे साहित्य घेतलेलं आहे. त्याचबरोबर ही चणा डाळ आहे, ती मी गरम पाण्यामध्ये भिजत घातली होती. आणि सकाळची शाळा असली ना तर पूर्वतयारी ही संध्याकाळचीच करावी लागते. बघा मी कोबी आहे ना तो रात्री चिरून एका डब्यामध्ये पॅक करून ठेवला होता आणि सकाळी मी तो बाहेर काढून ठेवला. 1-15 मिनटं बाहेर काढून ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये मी मीठ आणि पाणी घालून छान असा 5 मिनटं स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे. बघा कढईमध्ये तेल घातलेलं आहे. आता कढई गरम झालेलं आहे. तेलही छान असं सफेद तीळ असतं ना ते ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. तेल छान असं ते तीळ टाकलेले असतात ना ते उडतात बघा असे वरती तेलामुळे. त्यामुळे पटकन काय करायचं आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा छान असा परतवून घ्यायचा आहे. जास्तही कांदा जसं आपण इतर भाजींना क्रिस्पी कांदा भाजतो त्याप्रमाणे कांदा भाजायचा नाही आहे. थोडासा कच्च्यावरतीच कांदा ठेवायचा आहे. त्यामध्ये ओली मिरची जाते बघा. आता कढीपत्ता आणि ओली मिरची टाकून ना छान असं 5 मिनटं परतवून घ्यायचं आहे. कारण की आपण ना हा पत्ता कोबी करणार आहोत त्यामुळे कांदा थोडासा आपण कच्च्यावरतीच ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये आता जात आहे हिंग घालून ना छान एक 5 मिनटं परतवून घ्यायचं आहे बरं का. 5 मिनटं परतलं ना की त्याच्यामध्ये हा आपण चिरून घेतलेला आहे ना तो कोबी टाकायचा आहे. हा माझ्या मुलग्यासाठी आवडतो त्याला म्हणून मी पिवळाच करत आहे. आणि तुमच्या मुलांना कोणत्या पद्धतीने कोबीची भाजी आवडते मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं. आणि सकाळीच नाश्त्यासाठी हीच भाजी आहे आणि टिफिनलाही हीच भाजी आहे. त्यामुळे सकाळचंच त्याचा स्कूल चालू झालेला आहे. त्यामुळे सकाळी 7 वाजता तो जात आहे बघा. त्यामुळे पोटभरीचा नाश्ताही होतो आणि टिफिनसाठीही होतं. त्यामुळे दोन्हीच्या हिशोबाने मी छान अशी कोबीची भाजी बनवली आहे. दुपारच्या वेळेला थोडी आपण वेगळी भाजी काहीतरी बनवू देतो, परंतु मुलांना टिफिन नाश्त्यामध्ये पोहे उपमा देण्यापेक्षा असं पोटभरीचं असेल तर मुले खातातही व्यवस्थित. पहा आता त्याच्यामध्ये सर्व मसाले आणि जे आपण भिजवलेली चणा डाळ आहे आणि टोमॅटो आहे ना तो छान असा ह्याच्यामध्ये टाकून एक 5 मिनटं ना असं मस्त असं परतवून घ्यायचं आहे. आणि ह्याला आपण वाफेवरतीच शिजवायचं आहे बरं का. वाफेवरती शिजलेला कोबी एकदा नक्की ट्राय करा, खूप छान लागतो. आणि त्याच्यावरतीच वरून अशी कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर असली ना तर भरपूर कोथिंबीर टाकायला खूप छान वाटतं. आता त्याच्यावरती मी ताट ठेवते आणि ताटावरती ना अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे बघा. म्हणजे जेणेकरून काय होतं त्या शोषून पाण्याने ना आपला कोबी असं छान शिजतो. असं किरणही येत आहे बघा सकाळचे हे असल्यामुळे. आणि आपण त्या भाजी शिजत आहे तोपर्यंत इकडे मी चपातीही करून घेतलेली आहेत. छान अशा आपल्या चपात्याही तयार होतात. तोपर्यंत मुलंही आपल्या आवरून तयार होतात पहा. आणि 7 वाजता म्हणजे आपला रेडी झालेला आहे चपाती आणि कोबीचा नाश्ता. चपाती कोबी म्हणजे चपाती भाजी आणि टिफिनसाठी होतो. तुम्हीही या पद्धतीने कधी करता का? आणि सकाळची खूप गडबड असते, परंतु एक आपल्याला होतं की सकाळचं जर चपाती भाजी झाली ना तर आणि सकाळची जेवढे फास्ट होतात तेवढी कामे दुपारनंतर होत नाहीत. पाहायचं कधीही थोडा पसारा पडलेला आहे बरं का, थोडी गडबड आहे त्याला. चला तर मग इथं मी सर्व अशा चपाती करून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आणि आपली इकडं भाजी ही तयार झालेली आहे बरं का. भाजीचं तुम्हाला दाखवायचं राहून गेलं कारण की मुलगाने मध्येच मम्मी जरा भाजी दे बोलला. त्यामुळे पत्ताकोबी आपला तयार झालेला आहे आणि त्याचा टिफिनही रेडी करत आहे. तुम्हाला दाखवते बघा त्याच्या टिफिनसाठी आणि आमच्या नाश्त्यासाठी हा कोबीची भाजी तयार झालेली आहे. चला तर जाता जाता चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगायला